सांगशी किल्ला हा महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यात येतो आणि याला जवळचे शहर म्हणजे पेण. पेणवरून सुमारे 13 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 240 मीटर उंचीवर आहे. सांगशी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर फर्स्ट आपण गाडी तिथं पार्क केली. हे शेड आहे इथं. पार्किंगला जर लोकलवाल्यांना थोडंसं आपण विचारलं, ते बोलले इथं पार्किंग करू शकता गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जस्ट पार्किंगच्या अलीकडच्या बाजूला ही बघा एक दर्गा आहे. आता या दर्ग्याचं तुम्हाला थोड्यात माहिती सांगतो. सांगशी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो की बदरुद्दीन चिश्ती यांची दर्गा दिसून येते. बदरुद्दीन चिश्ती हे चिश्तिया परंपरेतील सुफी संत होते आणि अंदाजे 800 वर्षापूर्वी ते होऊन गेले. असे मानले जाते की त्यांनी शांतता आणि सलोख्याचा संदेश दक्षिण भारतात पसरवला. अशी ही दर्गा, आणि या दर्ग्याच्या बाजून थोडंसं या साईडने पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बोट दिसेल, जो की दुर्गा समुद्रवाल्याने लावला आहे. तिथून थोडासा ट्रेक करत आपल्याला वरती जायचं आहे. आता वरती चाललो आहे आपण, असा ट्रेक करत. म्हणजे वरती जाण्यासाठी जास्त नाही, थोडासा ट्रेक आहे आणि समोर थोडीशी खडतर वाट आहे बरं का. एवढी पण हार्ड चढाई नाही आहे, नॉर्मल आहे. सुरुवातीचा रस्ता सांगशी गावातून डोंगरावर जातो. नंतर व्यवस्थित अशी पायवाट आहे, पण काही ठिकाणी खडक असल्यामुळे काळजीपूर्वक चढावे लागते. किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत पोचायला साधारणपणे 40 ते 50 मिनिटे लागतात. एक 10-15 मिनिटाचं अंतर, आणि सगळे रस्ते बघा. इकडून एक रस्ता आलाय, इकडून एक रस्ता आलाय आणि इकडून एक रस्ता आलाय. हे सगळे येऊन मिळतात ह्या दगडी पायऱ्यांच्या रस्त्यापाशी. आणि इथनं आपल्याला आता जायचं आहे वरती. त्यानंतर आहे ना, जसं की आम्हाला डाऊट आला, प्रत्येकाला येऊ शकतो, इथून पलीकडे जायचं का कुठे जायचं. म्हणजे बाकीच्या व्हिडिओ बघून आलतो आम्ही पण, आणि त्याच्यात असं दाखवतं की रस्ते चढून जायचे, म्हणून बरीच लोक पलीकडे गेलेले दिसतात. पण पलीकडे नाही जायचं, एक लेफ्ट साईडला टर्न मारायचं वरती. लेफ्ट साईडला टर्न मारल्यानंतर समोर आपण येऊन पोचतो या फलकापाशी. सांगशी गडाचे धारकरी असा हा फलक आहे. आणि वरती बघा आपल्याला एक पाण्याचं टाकं आढळून येईल आणि एक छोटीशी वाट आहे. तर चला आपण पहिली ती वाट बघू. आणि इथे एक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे बघा. आपल्याला तिथपर्यंत जाता येईल का? आय थिंक पलीकडून जाता येईल. तर चला पहिलं आपण वरती पोचू गडावर. आणि इथं रस्सी आहे बघा प्रॉपर वरती चढण्यासाठी. पण जर शूज वगैरे एकदम चांगले असतील तर रस्सीची मला तर नाही वाटत जास्त काही गरज पडेल तुम्हाला. इथून वरती जायचं आहे, आणि वरती आल्यानंतर ना पाण्याचे एक टाक आहे. पहिलं आपली गँग येऊ द्यात वरती. इथं एक पाण्याचं टाक आहे आतल्या बाजूला, चांगलं खोल आहे. आणि खाली एवढं खोल वाटत नाही ते, कारण खालचं तळ डोळ्याने दिसतोय. या बाजूला चांगला संदेश दिला आहे. इथं एक तळ आहे. आणि आता थोडंसं वरती चढल्यानंतर ना पलीकडच्या बाजूला जाऊ. थांबे, इथं एक पाण्याचं टाक आहे हे. आणि इथं थोडंसं पुढे गेल्यानंतर ना इथं पण एक भुयारात टाक आहे. हे आतल्या बाजूला तुम्ही बघू शकता हे. आणि हे एकदम खाली 90 डिग्री कडा. आता इथं गेल्यानंतर वरती एक लोखंडी शिडी आहे. म्हणजे खाली रस्ती होती, लोखंडी शिडी आहे. आणि लोखंडी शिडी म्हणजे तिथं जायच्या आधी इथं एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरात आपण दर्शन घेऊ. आणि चला आपण पायरी चढायला सुरुवात करूया. थोडंसं वरती जाण्याआधी आपल्याकडून ते मिस आला. इथं एक पाण्याची टाके आहेत. तर चला आपण पहिलं तिथं बघू आणि परत वरती जाऊ.
हे एकदम खोल आहे पाण्याचा टाका, म्हणजे तळ आहे. आणि आतमध्ये बघितलं ना एकदम स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ दिसत असेल तुम्हाला क्लिअर. आणि हा जो दगड आहे तो दगड पूर्ण छन्नी आणि हातोडीने करून काढलेला दगड आहे बघा. हे इथं पण दिसत असतील, पूर्ण कोरीव काम आहे, हाताने केलेलं काम आहे हे सगळं. आणि हे झाल्यानंतर ना याच्या पलीकडच्या बाजूला अजून एक पाण्याचं तळ आहे, ते पण डोंगरच करून बनवलेलं आहे. नाही हे पाण्याचं तळ नाही मित्रांनो, पाण्याचं तळ आहे पण असं वाटतं ना की जमीन एकदम लेवल आहे. हे गेस करा, आतमध्ये असं वाटतं ना की पाण्याचं तळ नाही, हे म्हणजे यात पाणी नाही, एकदम जमीन लेवल आहे. कारण तो तिथं पडलेला गवत, इथं दगड, पण तुम्ही हे बघू शकता पाणी आहे, पाणी आतमध्ये. चला तर हा काय खालचा व्ह्यू. पलीकडच्या साईडला अजून एक आहे, या बाजूला बघा अजून एक भुयार आहे. आपण आता या पॉईंटला आलोय. या पॉईंटवर माशी तुम्हाला मी सांगितलं होतं, वरच्या साईडला पलीकडच्या बाजूने जर बघितलं ना आपण तर तो सरळ तो दिसतो आपल्याला कर्नाळा किल्ला अभयारण्य येते. आणि या बाजूला तो समोर एक डोंगर दिसतोय, तो आहे माणिकगड. आणि आत्ता आपण ज्या गडावर थांबलोय तो आहे सांगशी किल्ला. आतमध्ये बघा एक भुयार आहे, पाण्याचं तळाची इथं पण हे आतमध्ये. आणि आता आपण चाललोय परत वरती गडावर. चलो. माणिकगड आपण येऊन पोचलो आता गडावर. गडावर आल्यानंतर वरचं काय असं व्ह्यू आहे. आपण चालू त्या टोकाला. हो मग मागं बघू शकता मित्रांनो तुम्ही, कडा कशा आहेत, एकदम नितळ कोरीव कडा आहेत. जास्त आपल्याला काय रिस्की ठिकाणी जायचं नाही. खालून आता आपण वरती चाललोय. हा वरती समोर बघा किल्ले सांगशी, म्हणजे गडाचं हे, पण ते पण फाडलंय रे. वरती आला पलीकडच्या साईडला जायचं आपल्याला, तिथं पण पाण्याचे टाके आहेत आणि इथं पण पाण्याचे टाके आहेत. हे पूर्णपणे कोरडं पडलंय. आणि या बाजूला एक तळ आहे, हे पण पूर्णपणे कोरडं पडलंय. वरती आपला भगवा ध्वज आहे. आपण वरती आल्यानंतर ना आपल्याला आत्ता पण म्हणजे गडाचे काही अवशेष दिसून येतात वरती. म्हणजे त्या काळी इथं काहीतरी सदर वगैरे असणार आहे. आणि वरती भगवा ध्वज, त्या बाजूला एक पॉईंट आहे, बुरुज येतो, बुरुजाची कडा आहे. आणि तिथं पण पाण्याचं टाक आहे. त्या टाकीमध्ये थोडंसं पाणी दिसत असेल. आणि हा बघा संपूर्ण असा गडाचा व्ह्यू. ते लास्टपर्यंत जाण्यासाठी तिथं ट्रेकर्सच जात असतील क्लाइम्बिंग करून. हे वरती आल्यानंतर ना ही जागा, आणि हे त्यावेळी सदर वगैरे असणार आहे, सदरेची जागा. वरती सदरेवर होतो आणि तिथून एक पायवाटे ही तर या टाकेपाशी त्या बुरुजापाशी जायचं आहे. मग तिथून म्हणजे त्यावेळी हा किल्ला, या किल्ल्याचं आहे ना खास म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की हा आजूबाजूच्या एरियावरती लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला किल्ला होता हा. आता आपण या पॉईंटला आलो आहे. या पॉईंटवर ना हां तुम्हाला प्रॉपर दिसत असेल, ते बाजूला बघा नितळ कोरीव कडा आहेत. आणि त्या पलीकडच्या साईडला इथून हे हायकिंगच करत जावं लागणार.
आणि मित्रांनो तिथं पण बघा एक कोरीव टाकं आहे पाण्याचं. या माझ्या बोटाच्या सर्कलमध्ये बघा तिथे एक पाण्याचं कोरीव टाकं आहे. आणि इथून हो खाली संपूर्ण जंगल आहे. आणि त्यासाठी तर असा काही हा सांगशी किल्ला. तर या बाजूने पूर्ण एक्सप्लोअर झाला आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे त्या पलीकडच्या बाजूला. तिथं पण पाण्याचे टाके 2-3 आणि तिथनं त्या पॉईंटवरनं पलीकडचा एरिया बघू आपण. तर चला. आता आपण मागच्या बाजूला होतो, म्हणजे वरती काही गडाचे अवशेष आहेत अजून पण शिल्लक. मग तिथून आपण चाललो आहे तर पलीकडच्या बाजूला की जिथं पण. आणि आता जिथं उभं राहिलो ना मी इथं पण काहीतरी असणार यार. वरून वाट आहे का? वरून आहे एक छोटीशी वाट. वाट इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि पलीकडच्या साईडला जाऊ. आणि पुढं पाण्याचे टाके 2. आता आपण तिकडं चाललो आहे. हा ते पलीकडची काढा, तिथं काय जाता येत नाही तरी बघू आपण तिथं पलीकडून रस्ता. मी फर्स्ट टाइम आलो इथं. हे बघा इथं पण आहे. आणि या बाजूला सांगशी किल्ल्यावर आता वरती आल्यानंतर न हे बघा हे कशाबद्दल असं बनवण्यात आलं तर कुणाला माहिती असेल ना आता कमेंट करून नक्की सांगा यार. आणि इथून एक पाट काढल्यासारखा पाट काढलेला आहे इथं. ह्या साईडला तळ आहे आणि या बाजूने. म्हणजे ही इथं पण एक टाकं बनवत असतील त्यावेळी, पण काय कोणताही हा लाल दगड लागला आहे त्याच्यामुळे हे थांबवलं आहे काम असं मला वाटतं आहे. म्हणजे कन्फर्म नाही माहिती. आणि इथून एक पाट काढला आहे. जर टाकीतलं पाणी ओव्हरफ्लो झालं पलीकडच्या बाजूला न जाता ओव्हरफ्लो झालेलं पाणी या साईडला थोडासा स्लोप दिला आहे. आणि इथून बघू शकता तुम्ही इथून हे पाणी या बाजूला खाली घालवण्यात आलं आहे इकडं. म्हणजे इथून पाणी खाली पडावं. आणि खाली पाण्याची भरपूर टाकी आहेत. म्हणजे इथून काहीतरी असा म्हणजे एखादा विचार केलाच असेल. हे पाणी जर सरळ गेलं तर त्या टाक्यांमध्ये पोचलं पाहिजे या दृष्टीने काहीतरी केलं असेल. आणि इथं एक होल आहे. या होलला पण पाणी आहे. आणि या बाजूला जिथं बघल ना तिथं असे छोटे छोटे छिद्र बनवण्यात आलेत. आता ते कशाबद्दल आलेत एवढं काय आपल्याला नाही सांगता येणार. आणि या बाजूने पण एक पाट बनवला आहे. हे पाण्याचं टाकं येतं. या बाजूने पण एक पाट बनवला आहे. आणि हा पाट. आणि मगाशी आपण जिथं होतो तो पलीकडची कडा ही. आणि वरती ते आहेत ते गडाचे अवशेष. हे बघा कुणाला माहिती आहे का हे काय आहे? ह्या छोटे छोटे होल केलेत, बिळ बनवलेत आणि त्याच्या पुढे ही अशी बनवण्यात आलेली आहे कृती. आणि जर कुणाला माहिती असेल ना तर ते पण कमेंट करून सांगा की ते काय आहे. आणि या बाजूने पण एक पाट बनवला आहे. पण हे का बनवलं असेल असं काय आयडिया आहे का कुणाला माहिती आहे? आता आपण जाणार आहे त्या पॉईंटला. तो पॉईंट झाल्यानंतर आपला संपूर्ण गड एक्सप्लोअर झाल्यासारखा झाला आहे. आता आपण आलो आहे सांगशी किल्ल्याच्या या लास्ट पॉईंटला. याच्या पलीकडं हा किल्ला एंड होतो. म्हणजे नेक्स्ट पॉईंट चालत होतो. आणि मध्ये ही एक अशी दरी आहे. म्हणजे पलीकडे जाण्यासाठी इथून तरी काहीच चान्स नाही आहे. जर कोण जात असतील ना तर ते क्लाइंबर्स वगैरे जात असतील. नाहीतर इथून अशी रोप टाकून पलीकडं ते जाणार. असं पायी जाण्यासाठी काहीच हे नाही आहे. आणि हा पॉईंट बघा मित्रांनो. इथून लास्ट पॉईंट ह्या लास्ट. आपण थोडासा इकडून काय दिसतंय का बघा. मला तर नाही दिसणार. मी पण तुमच्यासारखाच बघणार व्हिडिओमधून. तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ सांगशी किल्ल्यावरचा. जर तुम्हाला कोणाला सांगशी गडावर यायचं असेल
तर तुम्ही बिंदास येऊ शकता. कारण मी आता जे आम्ही गुगल जेमिनायला विचारून आलो होतो, म्हणजे त्यात चौकशी केली होती, त्यात माहिती पाहिली होती आणि त्या माहितीनुसार आम्हाला सांगितलं होतं की 1 ते 1.5 तास फक्त ट्रेकला लागतो. पण नाही, आम्ही 15 ते 20 मिनटात वरती पोचलो आणि वरती फिरण्यासाठी पण जास्त काही मोठं नाही आहे. बघण्यासारखी ठिकाणं आहेत, पाण्याचं टाक आहे आणि वरनं आजूबाजूच्या सह्याद्रीचा व्ह्यू खरंच खूप छान दिसतो. एकदम मस्त असं पीसफुल लोकेशन आहे आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आपण बघायला येत असाल तर खरंच खूप छान गड आहे. जर तुम्ही पिकनिक पॉईंट नाही तर एखादा पिकनिक स्पॉट बघण्यासारखं तुम्हाला तिथं फोटो काढायला भेटतील या दृष्टिकोनातून येत असाल तर खरंच येऊ नका. पण जर तुम्ही एक ऐतिहासिक वास्तू बघणार असाल, जर तिथली माहिती मिळवायची असेल, पूर्वीच्या काळात कोणत्या गोष्टी कशा केल्या आणि कसं असेल हे जर बघण्यासाठी येत असाल तर तुम्ही नक्की या. गडप्रेमींना तर आवडण्यासारखा किल्ला आहे. आणि आता मी चाललो आहे रिटर्न, खाली या मार्गाने आलतो त्याच मार्गाने आपण चाललो आहे परत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.